हाय हॅलो नमस्कार, स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे ध्रुवांकर फॅशन डिझाईन्स. तर बघा, तयार ब्लाऊजच्याच कपड्याचा सुंदर अशा तिरक्या पट्ट्या काढून गोट कसा लावायचा हे तुम्हाला आज मी डिटेल दाखवणार आहे. तर बघा, हा आपला नारायणपेठ साडीतला ब्लाऊज पीस आहे. बरोबर तिरका क्रॉसमध्ये ठेवलेला आहे आणि असं अगोदर तिरका क्रॉसमध्ये मी अगोदर कट करून घेते, म्हणजे व्यवस्थित आपल्या एकसारख्या पट्ट्या निघतील. ह्या कपड्यातून सुद्धा सुंदर असा तिरक्या पट्ट्याकडून गोट तयार होतो. तो कसा करायचा आज मी तुम्हाला डिटेल दाखवणार आहे. बघा, इथं मी 1 इंचाची पट्टी काढणार आहे. तुम्हाला जमत नसेल तर तुम्ही 1.25 इंच 1.5 इंच काढला तरी चालेल. मी फक्त 1 इंचाचीच काढून घेणार आहे. बघू शकता, आणि असे 1 इंचानं जितक्या तुम्हाला हवे आहे तितक्या अशा लांब पट्ट्या तुम्ही काढून घ्यायच्या. बघा, जो मध्ये स्पॉट येणार आहे ना गोल्डन कलरचा, तो मी घेणार नाही. का तर आपला गोट बारीक मोठा होण्याची शक्यता असते. जितकं कपडा प्लेन एकसारखा असेल ना तितकं आपल्याला बरोबर उपयोगी येणार आहे. म्हणजे त्याच्या ज्या पट्ट्या असतात ना त्या एकसारख्या आणि व्यवस्थित येतात आणि गोटसुद्धा खूप सुंदर येतो. बघा, अशा 2च पट्ट्या मी काढून घेणार आहे, कारण मला 2 पट्ट्या भरपूर होणार आहेत. माझा गळा फारच छोटा आहे. बघा, जिथं आपला गोल्डन पॅच आहे ना तो कट करून मी घेते. बघू शकताय तुम्ही, आपल्या 2 पट्ट्या अशा तयार झालेल्या आहेत. तर त्या जोडायच्या कशा? बघा, हा बरोबर असा क्रॉसमध्ये ठेवायचा आणि बरोबर ही मधली जी ही खाच आहे ना इथूनच आपल्याला अशी टिप मारून घ्यायची आहे. बघू शकता, क्रॉस चिन्ह येईल अशा हिशोबाने आपल्याला ठेवायचे आहेत. इथं तुम्ही दाब टिपसुद्धा मारू शकता, पण मी फक्त डबल टिपच टाकून घेतलेली आहे. जे एक्स्ट्राचा कपडा आहे तो एक लेवलमध्ये कटिंग करून घ्यायचा. बघू शकताय तुम्ही, अशी आपली पट्टी तयार झालेली आहे. पट्टी आपली सगळी एकसारखी येईल ह्याची काळजी घ्यायची. बघा, हा पुढचा भाग मी व्यवस्थित असा ठेवून घेतलेला आहे आणि ह्या टोकापासून त्या टोकापर्यंत अगोदर पुरते की नाही हे मी लावून बघून घेतलं. बघू शकताय बरोबर आपली पुरते. आता जी पट्टी आहे ही उलटी बाजू आत घातली, थोडंसं अर्धा इंच फोल्ड केलं. बघू शकता, आणि बरोबर असं इथं ठेवून घेतलेलं आहे आणि फक्त एक पायाचं मार्जिन मारत आपल्याला आहे तशी पट्टी फक्त जॉईन करून घ्यायची आहे. बघा, फक्त डाव्या हाताने कपडा सरकवायचा आहे. कुठेही पट्टी ओढाताण करायची नाही किंवा कपडा कुठला खालचा लूज पडेल किंवा टाईट पडेल असं करायचं नाही. फक्त हलक्या हाताने अशी एक पायाची टीप टाकत जायची आहे. एक पाय म्हणजे सुईपासून आपला फुटचा एक बाजूचा भाग, ह्याला आम्ही एक पाय म्हणतो. बघा, असं एकसारखं व्यवस्थित आपल्याला घ्यायचं आहे. पट्टीची दोन्ही टोकं एकत्र जुळलेली येतील ह्याची काळजी घेत आपल्याला पट्टी जॉईन करायची आहे. नाहीतर काय होतं, आपण पट्टी फक्त पकडत जातो आणि त्याचा खालचा भाग ना असा लूज पडतो, म्हणजे टीपमध्ये आपल्या येत नाही. म्हणून ते बघत जायचं. बघा, आता ही आपली जी शोल्डरची टीप आहे ना ती बरोबर पाठीकडच्या भागाला जाईल अशा पद्धतीने आपल्याला ठेवायची आहे. बघू शकताय तुम्ही, आणि अशी टीप मारून घ्यायची आहे. बघा, आता हे तर मला फक्त अर्धा इंच एक्स्ट्रा कपडा पाहिजे तो ठेवणार आणि राहिलेला कपडा कट करणार. हा अर्धा इंच कपडा मी बरोबर बटनपट्टीपर्यंत ठेवून आतल्या साईडला फोल्ड करून डबल टिप टाकून घेतलेली आहे. आता पूर्ण कपडा एकसारखा लेवलमध्ये कटिंग करून घ्यायचा आहे, म्हणजे गोट एकसारखा फुगीर गोल येतो. कुठेही गोट बारीक चपटा मोठासा येत नाही. बघू शकताय, संपूर्ण व्यवस्थित मी कटिंग करून घेतलेलं आहे आणि पूर्ण गळ्याला असं छोटे छोटे सगळीकडे कट्स देऊन घ्यायचे आहेत. कट्स देताना आपली टिप कट होणार नाही किंवा खालचा आतला कपडा आपल्या कात्रीत येणार नाही ह्याची काळजी घेत आपल्याला टिप मारायची आहे. बघा, अशी टिप मी फोल्ड करून घेतलेली आहे आतल्या बाजूला. बघू शकताय तुम्ही आणि बरोबर जी खाच आहे ना त्या खाचीतच आपल्याला टिप मारायची आहे. बघा, मी आणखी एखादा दाखवते. बघा, हा कपडा आहे, ही टीप आहे ती त्या कपड्याकडे ढकलली, तो कपडा दाबून आत प्रेस केला आणि थोडंसं डाव्या हाताने मी बाहेर कपडा हा खेचत आहे मेन फॅब्रिक, म्हणजे काय होईल, टीप आपली गोल येईल. बघू शकताय तुम्ही, आणि बरोबर जी खाच आहे ना त्या खाचीतच आपली टीप आली पाहिजे. बघू शकता, अशा पद्धतीने संपूर्ण ब्लाऊजला छानपैकी गोट मारून घ्यायचं आहे. अशा पद्धतीने तुम्ही गोट मारला ना
गोट अगदी एकसारखा येतो बघा. मी डाव्या हाताने अंगठ्यानं तो कपडा आत प्रेस केला, परत जी पट्टी होती ती त्याच्यावर फोल्ड केली प्रेस करून, आणि थोडासा डाव्या हाताने असा कपडा मेन फॅब्रिक किंचित असं बघा ओढते आणि टीप मारते. म्हणजे काय होतं, एकसारखा आपला गोल छानपैकी असा गोट तयार होतो. बघू शकताय तुम्ही बघा. अगदी सोप्या पद्धतीने फक्त 2 नाही तर 3 मिनटात पूर्ण गोट लावून आपला तयार होतो आहे. ह्या पद्धतीने दिसायलाही खूप सुंदर गोट दिसतो साडीतल्याच कपड्याचा, ब्लाऊजच्याच कपड्याचा, किंवा इथं तुम्ही कॉन्ट्रास्ट असेल तर साडीतल्या कपड्याचा वापरला तरीही चालेल. पण फक्त आपल्याला तिरकं क्रॉसमध्येच पट्ट्या काढून गोट जॉईन करायचा आहे. बघू शकताय आपला सुंदर असा गोट जॉईन करून झालेला आहे बघा. इथं शेवटी आपल्याला डबल टिप टाकून घ्यायची आहे. बघू शकताय संपूर्ण गोट अगदी व्यवस्थित एकसारखा आलेला आहे. कुठेही कोपऱ्यात वगैरे आपला गोट उचललेला नाही किंवा कुठेही लहान मोठा झालेला नाही. बघू शकताय तुम्ही अगदी सुंदर आणि एकसारखा गोट आलेला आहे. जे धागेदोरे आहेत ना ते व्यवस्थित असे कटिंग करून घ्यायचे बघा. मी तुम्हाला पूर्ण प्रॉपर असं ब्लाऊज ठेवून दाखवते. बघू शकताय अगदी सुंदर असा आपला गोट आलेला आहे. माझी गोट लावण्याची पद्धत तुम्हाला आवडली असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि माझ्या